नमस्कार, मी अनिल दुबदाळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या. मसाप पिंपरी चिंचवड शाखेमार्फत महिला सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न. विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा कर्तृत्वाचा गौरव करणारा मसाप महिला सन्मान पुरस्कार सोहळा महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीनं निगडी येथील संत तुकाराम संकुलातील शांता शेळके सभागृहात मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. समाजातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांना एकाच व्यासपीठावर सन्मानित करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा हा उपक्रम उपस्थितांच्या मनात अभिमान आणि प्रेरणा निर्माण करणारा ठरला. या कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीनं करण्यात आलं होतं. ज्येष्ठ सिने अभिनेत्री व निर्माती भाग्यश्री देसाई यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर डॉक्टर अलका भळगड तसेच उद्योजका व सामाजिक कार्यकर्त्या ललिता पाबळकर यांची खास उपस्थिती होती. दीप प्रज्वलन करून सोहळ्याचं उद्घाटन करण्यात आलं. यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याचा आणि महिला सन्मान पुरस्कार उपक्रमाच्या उद्दिष्टांचा परिचय करून देण्यात आला. समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये महिलांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करणे, त्यांच्या कार्याची प्रेरणा घेणे आणि समाजापर्यंत पोहोचवणे आणि नव्या पिढीसमोर आदर्श निर्माण करणे हा या उपक्रमातील प्रमुख हेतू असल्याचं मसाप शाखा अध्यक्ष राजन लाखे यांनी प्रास्ताविकात स्पष्ट केलं. या सोहळ्यात साहित्य, सामाजिक, वैद्यकीय, विधी, शैक्षणिक, औद्योगिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. साहित्य क्षेत्रात ज्योती पुजारी आणि अर्चना वर्टकर यांना सन्मानित करण्यात आलं. सामाजिक क्षेत्रात भारती नलावडे आणि कल्पली जगताप यांना त्यांच्या समाजोपयोगी उपक्रमासाठी सन्मानित करण्यात आलं. वैद्यकीय क्षेत्रात योगिता लुंकड यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवाभावी कार्यासाठी सन्मानित करण्यात आलं. विधी क्षेत्रात ॲडव्होकेट शोभा कदम आणि ॲडव्होकेट रुबी चटवाल यांना न्यायव्यवस्थेच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याबद्दल गौरवण्यात आलं. शैक्षणिक क्षेत्रात राजश्री मराठे आणि संगीता चव्हाण यांचा विशेष सन्मान करण्यात आला. औद्योगिक क्षेत्रात वर्षा धारणे यांना उद्योजकतेच्या माध्यमातून समाजात स्वावलंबपणाचा संदेश देण्यासाठी सन्मानित करण्यात आलं. अध्यात्म क्षेत्रात प्रिया जोग आणि श्रुतिकीर्ती धस यांचा सन्मान करण्यात आला. साहित्यातील गौरव पुरस्कार प्रदान करीत आहोत. अर्चनाताई सगळ्यांच्या परिचयाच्या आहेतच, पण एक औपचारिकता म्हणून मी इथे त्यांच्या कारकिर्दीचं, कारण कसं असतं की मैत्रीण असते, आपली शेजारीण असते, पण तिचं आपल्याला म्हणजे पूर्ण बायोडाटा स्वरूपात कधी काही माहिती नसतं, तर तो तुम्ही ऐकून घ्यावा एवढीच मी तुम्हाला विनंती करते. अर्चनाताईंचं शिक्षण आहे BSc BEd. त्या संगीत विशारद आहेत. त्यांनी फिल्म मेकिंगचा डिप्लोमाही केलेला आहे आणि पुणे महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागात 31 वर्ष नोकरी केल्यानंतर त्या मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाल्या आहेत. अर्चनाताईंना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आकाशवाणीच्या गृहिणी कार्यक्रमातील कविता लेखन स्पर्धेत मन एक इंद्रधनुष्य या कवितेस त्यांचा प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे आणि माननीय शंकर सारडा यांनी त्यांच्या कवितेचं वाचन केलेलं होतं. दैनिक सकाळ, कास, युनिसेफ यांनी आयोजित केलेल्या बाल समस्या या विषयावरील शोध निबंध स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे आणि माजी राष्ट्रपती माननीय व्यंकटरमणजी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार मिळालाय. पुणे महानगरपालिकेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार व एक आदर्श नागरिक म्हणूनही ताई सन्मानित आहेत. नारळकर इन्स्टिट्यूटतर्फे झालेल्या निबंध स्पर्धेत त्यांनी क्रमांक मिळवलेला आहे. साप्ताहिक सकाळ कथा स्पर्धेत 3 वेळा प्रथम आणि एकदा उत्तेजनार्थ पारितोषिक ताईंनी प्राप्त केलेला आहे. GA कुलकर्णी कथा स्पर्धा, कराड मनपा लायन्स क्लब पुणे आदर्श शिक्षक पुरस्कार, सकाळ लायन्स पुरस्कार, साहित्यरत्न पुरस्कार हा प्रतिमा प्रकाशनतर्फे त्यांना देण्यात आलेला आहे. त्यांच्या अनेक कथा व कवितांना आणि पथनाट्यांना पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. मला वाटतं आपल्या इथले अनेक अभिनेत्रींनी त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांमध्ये नक्कीच काम केलेलं आहे. तसंच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले साहित्यभूषण पुरस्कार 2013ला मिळालाय. प्राधिकरण भूषण पुरस्कार 2014, 16 आणि 17ला अथश्री नृत्य पुरस्कार त्यांच्या पथनाट्याला मिळालेला आहे.
त्यांची स्वतःचीही अनेक नाटकांची भजनांची निर्मिती आहे. भजन संध्या हा त्यांचा स्वरचित भजनांचा संग्रह आहे. भूकंप व रिकामी ओंजळ हा बक्षीसपात्र कथांचा संग्रह. साक्ष मिलनाची संगीतमय व्यायाम भाग 1 व 2, ओवी रूपी ज्ञानेश्वरी, तुमच्या माझ्यात कविता संग्रह, जोडीदार, देवा शपथ खरं सांगेन, जळात सोडलेले दिवे, हे मेहता पब्लिशिंगनी प्रकाशित केलेली त्यांची कादंबरी, तिमिरातून तेजाकडे मी कात टाकली, समांतर रेषा ही कादंबरी, अशी एकूण त्यांची 24 पुस्तकांची ग्रंथसंपदा आहे. ताई कथाकथनाचे अनेक कार्यक्रम सादर करीत असतात. अनेक संस्थांसाठी नाट्यलेखन दिग्दर्शन करतात. तुझ्याचसाठी हे 3 अंकी नाटक ताईंनी रंगमंचावर आणले. नाट्यलेखन दिग्दर्शन आणि संगीतही त्यांचंच होतं. त्याला अनेक साहित्य संमेलनांमध्ये सहभाग घेतला आहे. उदाहरणार्थ कराड, इचलकरंजी, पुणे, बेळगाव. नाती जीवाची की जीव घेणी ह्या नाटकाचं त्यांनी लेखनही केलंय आणि दिग्दर्शनही केलेलं आहे. आणि यूट्यूबवर एकूण 44 एपिसोड सादरही झालेले आहेत. अशा आपल्या सगळ्यांच्या परिचित आणि सगळ्यांना माहिती असलेल्या अर्चनाताईंचा सन्मान आज महाराष्ट्र साहित्य परिषद करीत आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे, साहित्य क्षेत्रातील मसाबा महिला सन्मान पुरस्कार अर्चना वर्तीकर यांना प्रदान करावा. गडिंग्लज तालुक्यातील हडलगे येथे एका गव्याला सुरक्षितपणे वाचवण्यात यश आलं. दुपारी 2च्या सुमारास शेतकरी पप्पू रामू पाटील यांच्या शेतामध्ये पोल्ट्री बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात एक गवा पडल्याची माहिती विजय सुभाष कुंभार यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ ही माहिती संबंधित वन विभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच गडिंग्लज वन परिमंडळ कडील सर्व स्टाफ समेत आजरा वन परिक्षेत्रातील रॅपिड रेस्क्यू टीम यांच्या समेत घटनास्थळी दाखल होऊन स्थानिक ग्रामस्थांनी सहकार्याने बचावकार्य तातडीने हाती घेतलं. गवा खोल खड्ड्यात अडकला असल्यामुळं त्याला बाहेर काढणं आव्हानात्मक होतं. यावेळी JCB मशीनच्या मदतीने अत्यंत काळजीपूर्वक रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं. काही वेळाच्या प्रयत्नानंतर गव्याला सुरक्षितरित्या खड्ड्यातून बाहेर काढलं. त्यानंतर गव्याला कोणतीही दुखापत झाली नसल्याची खात्री करून त्याला हडलगे जंगल क्षेत्रातील सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासाकडे हुसकवण्यात आलं. या यशस्वी बचाव मोहिमेमुळे वन विभाग, रेस्क्यू टीम आणि स्थानिक ग्रामस्थांचं सर्वत्र कौतुक आहे. वन्यजीव संरक्षणाबाबत नागरिकांनी दाखवलेली जागरूकता आणि तत्परता ही नक्कीच स्तुत्य आहे.